हा रस्ता आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून आपण मंजूर करून आणलेला आहे. 10 मीटर रुंदीचा आणि 400 मीटर लांबीचा हा रस्ता आहे. याच्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी पण उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये विद्युतीकरण पण होणार आणि हा रस्ता होत असताना गावचा व्यापार वाढला पाहिजे, गावची आवक जावक वाढली पाहिजे. खंडोबासाठी येणारे भक्त असतील किंवा शाळेसाठी येणारे विद्यार्थी, त्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक परगावची मंडळी भाडेतत्वावर या गावात राहतात. ह्या सर्वांची सोय होण्यासाठी पण हा रस्ता आपण खास बाब म्हणून विशेष निधी म्हणून आपण मंजूर करून घेतला. आता ह्याच्यात संभ्रम कसला आहे, कोणत्या बाबतीत संभ्रम गावकऱ्यांचा आहे असं वाटतं आपल्याला? जी की बाबा रस्त्याच्या कडेनं अतिक्रमण जी वाढलेलं आहे, तो रस्ता मोठा व्हावा, डिवायडर व्हावं, गटार व्हावी, अशा संदर्भामध्ये अनेकांचे प्रश्न आहेत. त्यातल्या त्यात राजकीय व्यक्ती जे आहेत त्यांचेही आरोप असे आहेत की बाबा घिसटघाई करून कुठंतरी काम चालू करण्यात येते. घिसटघाईचा विषय नाही. एक तर पहिल्यांदा मी अगोदर डिवायडरच्या संदर्भात खुलासा करतो की 10 मीटरचा रस्ता आहे, म्हणजे जवळपास 30 ते 32 फुटाच्या दरम्यान रुंदी त्याची राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर डिवायडर केलं तर उसाच्या गाड्या, ST बसेस ह्याला अडचण होणार आहे. व्यापाऱ्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या मोटरसायकली रस्त्यावर उभा करायला ती अडचण होणार आहे. आणि तांत्रिकदृष्ट्या त्याच्याबद्दल सल्ला घेतला गेला आणि डिवायडर जर केलं तर ही अडचण होऊ शकते. म्हणून जे पथदिवे आता आपण धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, बालाजी, अयोध्या या ठिकाणी बसवलेलं आहे, शिर्डीला आपण जास्त लांब जाण्यापेक्षा तुळजापूरला जे पथदिवे बसवलेले आहेत, जे डिगमलीच्या डिझाईनचे आहेत, ते पथदिवे आपण बसवणार आहोत. आमची इच्छा होती सेंटरला ते दिवे बसवायची, परंतु प्रवासाची, ट्रॅफिकची अडचण होती म्हणून शेवटी दोन्ही बाजूला झिगझॅग पद्धतीने ते बसवायचं ठरलं. त्यामुळं 10 मीटरच्या रस्त्यामध्ये डिवायडर करणं तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही, प्रवासाची अडचण होणार आहे, म्हणून त्याचं डिवायडर बसवण्याचा सल्ला घेऊन आपण रद्द केलेला आहे. आणि दुसरं पाणी पुरवठ्याचं म्हणलं का आपण? पाणी पुरवठ्याच्या संदर्भात हा रस्ताच मंजूर होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. या रस्त्याला आमदार राणा पाटील यांनी 2 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. हे 1 वर्षाच्या अगोदरपासून ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांना सर्वांना माहिती. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमदार साहेबांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन केलं गेलं, तेव्हाही सर्वांना माहीत झालं. मग 1 वर्षापासून कुठल्याही राजकीय व्यक्तीनं गटारीबद्दल एक शब्द काढला नाही. दुसरी गोष्ट, गटारीच्या संदर्भात बघितलं तर या रस्त्याला एकाही घराचं मोरीचं पाणी या रस्त्याला येत नाही. फक्त पावसाचं पाणी या रस्त्यानं जातं आणि नैसर्गिकदृष्ट्या उतार असल्यामुळं पूर्वीपासून जसं पाणी जात होतं तशाच पद्धतीने पाणी येणार आहे. आणि गटार जर बांधायचंच असेल, आग्रह असेल किंवा आवश्यकताच असेल, आजही आपण गटार बांधू शकतो. त्याच्यासाठी विशेष वेगळा निधी परत आपण आमदार साहेबांना सगळे मिळून विनंती करू, आमदारांना विनंती करू, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करू, शासनाकडे जाऊ, पाठपुरावा करू, अणू गटार करू, काय अडचण नाही. परंतु अतिक्रमणाचा विषय जो आता आपण काढला, मग गटारच करायची होती तर ग्रामपंचायत प्रशासनानं 1 वर्षापूर्वी हा रस्ता मंजूर झाला आहे. 1 वर्षापासून त्या गटारीची जागा उपलब्ध करून द्यायला हवी होती, ती दिली नाही त्यांनी. आताही जर तरी जागा उपलब्ध करून दिली, आताही आपण करू शकतो. परंतु या कामाला कालमर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये ते काम पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणून अंदाजपत्रकाप्रमाणे ज्या पद्धतीनं 10 मीटर रुंदीचा रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे, तो रस्ता आपण मर्यादेमध्ये आपण पूर्ण करूया सगळे मिळून. घिसाडघाईचा विषय काय नाही. 1 वर्षापूर्वी रस्ता मंजूर झाला. जर घिसाडघाई करून कसं तरी काम करायचं असतं तर 1 वर्षापूर्वी आपण हे काम संपवलं असतं. उलट आता या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना मी एक माहिती देणार आहे की हा रस्ता 7 मीटर रुंदीचा आणि 500 मीटर लांबीचा रस्ता होता. अण्णा चौकापासून नॅशनल हायवेपर्यंत, स्टँडपर्यंत जाणारा हा रस्ता होता. आपण उलट त्यातलं काम, लांबी कमी केली, रुंदी वाढवली, 7 मीटरऐवजी 10 मीटर केली आणि 500 मीटरऐवजी 400 मीटर केली. आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचं जे अंदाजपत्रक बनवलं गेलं. आता आपण बघितलं असेल, सगळ्या गावात जे अनेक गावामध्ये यशवंत ग्राम समृद्धीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे सिमेंट रस्ते झाले ते टिकाऊ झाले नाही. त्याच्या खाली दगड घातले गेले. कितीही आपण सिमेंटचे रस्ते केले तर पाणी लिकेज होतं. त्या दगडाच्या सांधीतून आपण विहिरीला जसं पाझऱ्याचं पाणी येतं तसं पाणी वाहत गेलं आणि खड्डे वाढत गेले. त्या उलट
आता आपण अक्कलकोट नळदुर्ग रस्त्याचं काम बघितलं असेल किंवा औसा लातूरचं काम बघितलं असेल हायवेचं, त्या धर्तीवर याचं अंदाजपत्रक आपण तयार केलं. आता काम चालू असताना आपण बघितलं असेल कुठंही दगड वापरला गेला नाही. ज्याला आपण निब्राला लागणं म्हणतो तिथपर्यंत आपण खणलंय आणि तिथंपासून सिमेंटचा वापर चालू आहे. जवळपास 21 इंच जाडीचा सिमेंट आणि खडीचा जाड थर, थोडक्यात 21 इंच जाडीचा स्लॅब त्या जमिनीवर राहणार आहे. तो खचण्याचा विषय नाही, खड्डे पडण्याचा विषय नाही. इतक्या प्रतीचं आपण काम करतोय. शेवटी आम्हाला परत परत लोकांच्या समोर जायचं आहे. हा रस्ता केला आणि पुढच्या काहीतरी खोटं बोलून इथंच विषय राजकारण संपवायचं नाही. आम्हाला खूप दिवस राजकारण करायचं आहे, खूप दिवस विकास करायचा आहे. त्यामुळं खोटं अजिबात त्याच्यामध्ये काही करायचं नाही. आणि माझी जबाबदारी जर म्हणला तर माझं एक स्वप्न होतं की नॅशनल हायवेपासून निघालेला भाविक, खंडोबाचा भाविक, इतका सुंदर रस्ता करायचा, इतकं सुंदर विद्युतीकरण तिथं करायचं, आपल्याला खंडोबाच्या पायरीपर्यंत त्याचं विद्युतीकरण करायचं आहे. त्या नॅशनल हायवेवरून माणूस वळाल्यानंतर मनातल्या मनात तो येळकोट घे म्हणतच त्या खंडोबाच्या पायरीपर्यंत गेला पाहिजे, हे माझं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नासाठी मी झटतोय. हा रस्ता मंजूर करण्यासाठी मी परिश्रम घेतलेत. अनेक चक्रा धाराशिव, मुंबईच्या ठिकाणी मारल्यात. माझी ती नैतिक जबाबदारी आहे. काम होत असताना चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे, हे काम पूर्ण झालं पाहिजे, विना अडथळा झालं पाहिजे, व्यापाराची वृद्धी झाली पाहिजे, भक्त वाढले पाहिजेत. ही जबाबदारी माझी म्हणून मी पुढे उभारून काम करून घेतोय. मी तर उलट काल परवा दिवशी गावकऱ्यांना आवाहन केलं, ग्रामपंचायतांनी गावकऱ्यांना आवाहन केलं की गावातला एखादा सिव्हिल इंजिनियर की ज्यांनी हे अशा प्रकारची कामं केलेली आहेत, अशा एका इंजिनियरची नेमणूक गावाने करावी. या कामापुरतं हे काम संपेपर्यंत नेमणूक करावी आणि त्या इंजिनियरनी अगदी फुटपट्टी लावून अंदाजपत्रकाप्रमाणे क्वालिटीचं काम होतंय की नाही तपासावं. उलट मी आवाहन करतो, दुसऱ्यांदा आवाहन करतो, तपासावं, त्या पद्धतीने काम करून घ्यावं. मी पुन्हा दुसऱ्यांदा सांगतोय, कसलीही घाई आपल्याला करायची नाही, परंतु कालमर्यादा आहे, तेवढ्या मर्यादेमध्ये ते काम संपलं पाहिजे, नाहीतर त्याचा निधी परत जातोय. एवढा मोठा निधी अंदूरच्या इतिहासामध्ये एकत्रितपणानं कधीही आला नाही. हा विचार जर पूर्वी झाला असता, पूर्वीच जर हा रस्ता झाला असता तर कदाचित ही झालेली थोडी थोडी अतिक्रमणं तीही झाली नसती. मी आत्ताही व्यापाऱ्यांना, गावकऱ्यांना, ग्रामपंचायतीला विनंती करणार आहे किंवा जे 10 गाळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या 12वी वित्त आयोगातून झाले ते सुद्धा गाळे मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना ग्रामीण विकास यंत्रणेकडून पायाभूत सुविधा ह्या योजनेमध्ये 12वी वित्त आयोगामध्ये घालून, मला वाटतं प्रकल्प संचालक गुड्डेवार साहेब होते, त्यांच्याकडून हे मी 10 गाळे मंजूर करून आणले. आणि माझं तेही स्वप्न होतं की अशा 10 गाळाचे 5 पॅकेट आपण मंजूर करून घ्यायचे आणि हायवेवरून वळाल्यापासून दवाखान्याच्या गेटपर्यंत, दवाखान्याच्या जागेपर्यंत 50 गाळ्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्स या बाजूला ग्रामपंचायतच्या मालकीचं करायचं, हे माझं स्वप्न होतं. या अतिक्रमणामुळे ते करता आलं नाही आणि तोपर्यंत माझा कालावधी संपला. नाहीतर कदाचित ते 50 गाळे आज ग्रामपंचायतच्या मालकीचे राहिले असते. मग ग्रामपंचायतच्या मालकीचे जे गाळे होते त्या मापाने जर आताही जर अलीकडचे अतिक्रमण झालेले गाळे जर राहिले तरी ह्या रस्त्यात सुद्धा आपण रुंदीकरण करू शकतो, रुंदीकरणही करू शकतो, गटारी बांधू शकतो. आणि मग जर समजा 15-16 मीटर रुंदीचा जर रस्ता आपण जर वाढीव निधी आणून केला ह्याला जोडून, तर आपण डिवायडर सुद्धा करू शकतो. अजून आपण निधी आणूया. फक्त गावकऱ्यांना माझी विनंती ही आहे की सकारात्मक विचार करून गावकऱ्यांनी ह्या कामामध्ये किंवा विकासाच्या कामामध्ये कसलंही राजकारण नाही. आता गेल्या 15 दिवसापासून हे काम सुरू झाल्यापासून मी बघतोय काम कसं होतंय याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. फक्त याच्यात कुरघोड्या करणं आणि राजकारण करण्याची कला काही माणसं वापरायला लागली आहेत, हे बरोबर नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी राजकारणात आहेत, माझ्यापेक्षा सिनियर मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. त्यांनी प्रशासनाचा त्यांनाही चांगला अनुभव आहे, गुत्तेदारीचा सुद्धा अनुभव आहे. आपल्या काही लोकांच्या वागणुकीमुळं आपण आता पाहत असाल अंदूरमध्ये इतके 1 BHK 2 BHKचे घरं बांधले भाड्याने देण्यासाठी. जवळजवळ 6,000-7,000 पर्यंत अंदूरचं भाडं गेलेलं होतं 1 BHKचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदूरमध्ये परगावच्या लोकांना घर करायला सुरक्षित वाटत होतं, त्यांना सुरक्षित वाटत होतं म्हणून अंदूरमध्ये यायचे. शाळेमुळे इतर लोक घरं करत होते. आज त्याची येणाऱ्यांची संख्या कमी झालेली आपल्या लक्षात येईल. आणि पाणी पुरवठ्याची सोय सुद्धा इथे चांगली होती.
आता तर मोदीजींच्या माध्यमातून या पेयजलमधून ही जी योजना येते ही तर योजना 1950चे पॉप्युलेशन गृहीत धरून ही योजना आपल्या इथं अंमलबजावणी व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अंदूरमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन खूप आहे. खंडोबाला मंदिराला येणारे, येऊन लगेच परत जाणारे लोक आहेत. शाळेमुळे येणारे विद्यार्थी 2-3 हजार विद्यार्थी बाहेरून येतात, परत घरी जातात. ह्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हटलं जातं. हे फ्लोटिंग पॉप्युलेशनची संख्या सुद्धा जवळजवळ 5,000पेक्षा जास्त आहे. बाजारच्या दिवशी बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या आहे. त्या लोकांचा सुद्धा पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये पर मानसी किती लिटर पाणी याचा हे विचार करून ही योजना 1950 पर्यंत पाणी कमी पडणार नाही अशी योजना मोदीजींनी आपल्या गावासाठी मंजूर करून दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र राहून सकारात्मक काम करणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सर्व पक्षाच्या सर्व लोकांची आहे. आणि आजही पुन्हा मी सांगतो किंवा गटार होणं गरजेचं आहे, मी नाही म्हणत नाही, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये त्याचं काम आपण करू शकत नाही. व्यापाऱ्यांनी, ग्रामपंचायतने आणि गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि खरोखरच त्यांनी स्वतःहून मी गावकऱ्यांना हात जोडून विनंती केली. काही व्यापारी माझ्यापेक्षा वयाने कमी असताना सुद्धा त्यांना मी सांगितलं की बाबा तुमच्यापेक्षा मी ज्येष्ठ असून सुद्धा गावचं हित डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की काही प्रमाणामध्ये थोडं जरी तुम्ही पुढच्या बाजूचं अतिक्रमण काढलं तरी हा रस्ता चांगला होऊ शकतो. अजून आपण 15-16 मीटरपर्यंत रस्ता वाढवू शकतो. तर याच्यासाठी ग्रामपंचायतनं, गावकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जर सहकार्य केलं, परत आपण सर्वजण मिळून पाठपुरावा करू. अजून कोट्यावधी रुपयाचा निधी आपण आणू आणि आपल्याला हायवे लगतची जी ग्रामपंचायतची कमान आहे ती छोटी कमान स्वागतासाठी जी आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठी बसवकल्याणच्या धर्तीवरती खूप मोठी कमान आपल्याला तिथं उभं करायची आहे, जेणेकरून तिथून येताना भक्तिमय वातावरणामध्ये खंडोबाच्या पायरीपर्यंत भक्त गेला पाहिजे. या पद्धतीचं आपल्याला करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो, सकारात्मक विचार करून या कामामध्ये सर्वांनी सहकार्य करावं. कुठं चुकत असेल, कुठे अंदाजपत्रकामुळे काम होत नसेल तर प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलत बसण्यापेक्षा आम्हाला ते सांगावं, आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू.